स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली घरफोडी करणारा सराईत आरोपी जेरबंद 2 गुन्हे उघड गांजा पुरवठा करणारा फरार आरोपी अटकेत सांगली जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने प्रभावी कारवाई करत घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करून 2 गुन्हे उघड केले असून गांजा माल पुरवठा करणाऱ्या परागंदा आरोपीसही जेरबंद केला आहे। घरफोडी प्रकरण संजयनगर पोलीस ठाणे दिनांक 28/1/2026 रोजी फिर्यादी बाहेरगावी असताना अज्ञात आरोपींनी घराचे कुलूप तोडून चोरी केली होती। या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रोहन सनी लोंढे वय वर्ष 22 राहणार पिंपरी पुणे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं साथीदार यश उर्फ गट्ट्या देशमुख याच्यासह चोरी केल्याची कबुली दिली। सदर आरोपींवर यापूर्वी पुणे, सातारा, रायगड जिल्ह्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। आरोपी रोहन लोंढे यास न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करत आहेत। गांजा पुरवठा प्रकरण कडेगाव पोलीस ठाणे दिनांक 9 मार्च 2026 रोजी कडेगाव इथं छापा टाकून 2 आरोपींकडून 7 किलो गांजा जप्त करण्यात आला होता। तपासात हा माल अक्षय ज्ञानेश्वर मदने वय वर्ष 29 राहणार मालखांबी जिल्हा सोलापूर याने पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले होते। दिनांक 1 मे 2026 रोजी मिळालेल्या माहितीवरून कडेगाव विटा रोडवरील परिसरात सापळा रचून आरोपी अक्षय मदने यास अटक करण्यात आली। आरोपीनं गांजा पुरवठ्याची कबुली दिली असून पुढील तपास कडेगाव पोलीस ठाणे करत आहे। कारवाई करणारे अधिकारी ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। कारवाईत सहभागी पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व अंमलदार। सांगली LCBच्या या कारवाईमुळे मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपींना मोठा आळा बसला असून अंमली पदार्थ तस्करी विरोधातही पोलिसांनी कडक कारवाई सुरू ठेवली असल्याचं स्पष्ट झालंय।